जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. तो पाहतोय, त्याची तुमच्यावर नेहमी नजर आहे. महिला मुली या आजही सुरक्षित नाहीत. आता तो म्हणजे कोण? तर तो म्हणजे स्पाय कॅमेरा, छुपा कॅमेरा. आपण जर पाहिलं तर मॉलमध्ये आपण शॉपिंगसाठी जातो, दुकानांमध्ये आपण जातो, त्या ठिकाणी ट्रायल रूममध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला काच बसवलेले असतात, आरसे असतात. मात्र त्या आरशाच्या मागे एखादा छुपा कॅमेरा आहे की नाही हे आपल्याला कधीही माहिती नसतं. मात्र हे छुपे कॅमेरे जे आहेत ते कुठेही कधीही बसवता येतात. अगदी हे छुपे कॅमेरे किती पद्धतीचे आहेत, किती प्रकारचे आहेत, कशा पद्धतीने आपण काळजी घेतली गेली पाहिजे, या सर्वच विषयांवर या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र त्याआधी तो पाहतोय आणि त्याची नजर आपल्यावर कुठे आणि कधी पडू शकते त्यावरचा हा रिपोर्ट पाहूयात. सावधान, तो पाहतोय, त्याची आहे वाईट नजर. सतर्क रहा. महिला मुली आजही सुरक्षित नाहीत. वारंवार घडत असलेल्या घटना हेच सांगतात. मॉल, दुकानं, अगदी हायफाय समजली जाणारी हॉटेल्सची वॉशरूम देखील सुरक्षित नाहीत. त्याची वखवकलेली नजर तुमच्यावर आहे. तो तुमच्यावर पाळत ठेवतोय. तो आहे तिसरा डोळा. स्पाय कॅमेरा म्हणा किंवा आणखी काही. अगदी तुमच्या नजरेला दिसणार नाही तसे कॅमेरे बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहेत. दरवाजाचे लॉक सिस्टीम, पॉवर सॉकेट, काचेच्या पलीकडे लावलेले कॅमेरे, कपडे लटकवण्याचे हुक, चष्मा, शॉवर, टूथब्रश, अलार्म घड्याळ, कीचेन, घड्याळ, लॅपटॉप, ऑफिस बॅग, पेन, पेंडंट लॉकेट, टाय, शर्ट, कुर्ती, बटण. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. आपण मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानात गेल्यावर ट्रायल रूममध्ये जातोच. आपल्या अजाणतेचा फायदा उचलणारे वासनांध जागोजागी आहेत. यातूनच अत्याचाराच्या घटना घडतात. मुलींवर दबाव आणून गैरकृत्याच्या देखील घटना घडतात. बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुली, महिला गप्प बसतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आपणच सतर्क राहणं नितांत गरजेचं झालंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. महिला सुरक्षिततेचा मुद्दा हा वारंवार ऐरणीवर आलेला आहे. आपण घरामध्ये अत्याचार काही जणींवर होत असतात, गपचूपपणे सहन करतात. रस्त्यावरून जाताना रोड रोमियोंचा त्रास असतो, गपचूपपणे सहन करतात. जिथे कुठे आपण महिला जात असतो, मुली जात असतात, वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अत्याचार किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा त्रास जो आहे तो वारंवार सहन करावा लागतो. का सहन करायचं? आता या ज्या स्पाय कॅमेऱ्याची, या छुप्या कॅमेऱ्याची जी नजर आहे त्याच्यापासून कसं वाचावं आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत रजनी पंडित, ज्या राज्याच्या पहिल्या गुप्तहेर आहेत. त्याच्यानंतर शाल्मली पेठे, जे कॉपीरायटर आहेत. शक्ती साळगावकर, ज्या लेखिका आहेत आणि पत्रकार आहेत. मी सुरुवातीला रजनी पंडित यांच्याकडे जाते. रजनीजी, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की स्पाय कॅमेरे किंवा छुपे कॅमेरे किती प्रकार आहेत ते आपण एक छोटीशी झलक त्याची आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आमच्या पॅकेजच्या माध्यमातून, की अगदी पेन पासून ते कुर्तीच्या बटन पर्यंत हे स्पाय कॅमेरे असतात. मात्र यापासून आपण दक्ष कसं राहावं, आपण सतर्क कसं राहावं? एक सर्वसामान्य महिला किंवा मुलगी ज्या वेळेला कुठल्याही ठिकाणी जात असते, समजा चेंजिंग रूममध्ये गेलेली असते, तर तिने कसं अलर्ट राहावं? कसं लक्षात येईल की एखाद्या ठिकाणी बाबा कॅमेरे छुपे आहेत, बसवलेले आहेत? माझ्या मते जेव्हा तुम्ही चेंजिंग रूममध्ये जाता तेव्हा बारकाईने तुमच्या नजरेने तुम्ही ते हेरलं पाहिजे. इतके छोटे छोटे स्पाय कॅमेरे असतात, पण जरी ते आरशाच्या मागे असले तरी छोटंसं एखादं होल दिसलं आपल्याला की आपण समजायचं इथे छुपा कॅमेरा आहे म्हणून. आणि ते जर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित केलं किंवा तुम्हाला कपडे बदलायसाठी जो हँगर देतात त्या हँगरमध्ये एखादा कॅमेरा लावला असतो की आपण तो अडकवतो आणि मग नंतर आपण कपडे चेंज करतो. त्या छोट्या छोट्या कॅमेऱ्यातनं आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कोणीतरी पाहतंय छुप्या दृष्टीने, आणि त्याचा विचार करून मुलींनी ती काळजी घेतली पाहिजे. रजनीजी, मात्र ज्या वेळेला एखादा ट्रायल रूम मध्ये जातो त्यावेळेला ती ट्रायल रूम अगदी छोटी असते, कधी कधी बघायला गेलं तर, आणि कधी कधी थोडीशी मोठी असते. कधी कधी काचेच्या आडून सुद्धा छुपे कॅमेरे लावलेले असतात. मात्र हिंट कशी मिळणार की बाबा काचेच्या आड एखादा छुपा कॅमेरा बसवलेला आहे? ते कसं कळणार? म्हणजे याच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स काही आहेत? सोप्या ट्रिक्स की लाईट लागतो छोटासा, लाल कलरचा किंवा ग्रीन कलरचा जो लाईट असतो ना तो छोटासा दिसतो, तो आपल्या नजरेला पटकन लक्षात येत नाही. पण तुम्ही अगदी बारकाईने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ते कॅमेरा लपवलेला आहे.
कारण आम्ही बघतो ना काहींच्या बेडरूममध्ये AC मध्ये बसवलेला असतो, बल्बमध्येच्या ह्याच्यामध्ये होल्डरमध्ये बसवलेला असतो, अनेक ठिकाणं अशी आहेत की लॉकमध्ये बसवलेला असतो, कपाटावरती लावलेला असतो. आपण काय सहज एवढं बारकाईने बघत नाहीत, पण त्यातून जे व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर जे ब्लॅकमेलिंग केले जातं हे खूप त्रासदायक असतं. तर त्यामुळे आपणच आपली काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. रजनीजी, आणखीन एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की असे काही कॅमेरे या ठिकाणी आहेत, तर त्यावेळेला आपल्याकडे आता बाजारामध्ये जर बघायला गेलं तर अशा काही सिस्टीम्स आहेत का की ज्या आपल्यासोबत कॅरी केल्या तर आपल्याला लगेच कळेल की या ठिकाणी हिडन कॅमेरा आहे? आपल्याकडे नाही आहे, पण फॉरेनमध्ये ते आहे. कारण फॉरेन कंट्रीजमधनं एक मशीन आहे. ते मशीन तुम्ही जर लावलंत की तुम्हाला लगेच कळतं कुठे हिडन कॅमेरा आहे का, कुठे बग केलेला आहे का, किंवा इतर काही गोष्टी आहेत का. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फॉरेन कंट्रीजमध्ये तशी मशिनरी आहे, आपल्याकडे नाही आहे. मला आता शक्ती यांच्याकडे जायचं आहे. शक्ती, एक पत्रकार म्हणून, एक लेखिका म्हणून वारंवार, म्हणजे दर दिवसा आड जर म्हटलं तर वावगं ठरू नये, अनेकदा अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या घडताना दिसतात. आता हा जर मुद्दा आपण घेतला की स्पाय कॅमेरा, छुपा कॅमेऱ्याच्या आडून ज्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग चालतं, हो चालतं, याचं प्रमाण जे आहे ते दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. आपल्याला कळत नाही की कुठे छुपे कॅमेरे बसवलेले आहेत की नाही बसवलेले आहेत. आता जसं रजनी यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी बारीक नजर, लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र अत्याचाराचा जर मुद्दा आपण घेतला तर ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात ना? त्या ठरतात, पण कुठल्या गोष्टीचं किती टेन्शन घ्यायचं आणि त्यामुळे आपण किती दडपणात यायचं हे आपल्या हातात असतं. मला तरी असं वाटतं की आता रजनीजी म्हणाल्या तसं या फुटेजचा वापर करून तुम्हाला दडपण आणण्यात येतं. तुमच्या क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांच्याकडनं गैरकृत्य करून घेतली जातात. असं न करता आपलं असं छायाचित्रण केलंय ह्याची भीती वाटून गप्प बसू नका. ही काही मोठी गोष्ट नाही आहे, इतकी त्याची लाज वाटायची गरज नाही. बऱ्याच संघटना आहेत ज्या तुमची मदत करू शकतात आणि पोलिसांकडे इमिडिएटली जायलाच पाहिजे तुम्हाला, कारण तुमचा एक लीगल स्टँडपॉईंट पाहिजे त्याच्यात. ज्या दुकानात हे घडलं त्या दुकानाला त्याच्याबद्दल उत्तर देता आलं पाहिजे, कारण शेवटी ती ट्रायल रूम ही त्यांच्या प्रॉपर्टीचा भाग असते. मात्र मला असं वाटतं की आपल्याकडे महिलांचं जे काय शोषण चालू आहे, आता काल जी बिहारमध्ये घटना घडली, अशा घटना रोज घडत आहेत. त्या रोज पुढे येत नाहीत, कधीतरी येतात, आपल्याला भयंकर वाईट वाटतं, त्या फ्रंट पेजला असतात, ब्रेकिंग न्यूजमध्ये असतात आणि मग आपण त्याबद्दल विसरतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही तुमचं फुटेज घेतलं काय आणि नाही घेतलं काय, महिला या असुरक्षित आहेत. त्यामुळे एक बेसिक काळजी रजनीजी म्हणतात तशी फक्त ट्रायल रूममध्ये नसून तुम्हाला सगळीकडेच घेतली पाहिजे. कुणी तुमचा पाठलाग करतंय का, कुणाच्या फोनवरनं तुमचं, आता साधी गोष्ट आहे, स्विमिंग पूलवरती जेव्हा तुम्ही जाता एखादा मनुष्य फोन घेऊन तुमच्याकडे दाखवतोय का, त्या फोनची लेन्स तुमच्यावर रोखली आहे का. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे, पण या पॅरानोयामध्ये जाऊन तुम्ही जगणं विसरू नका. बरोबर. मला आता शाल्मली यांच्याकडे जायचं आणि त्याच्यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी शाल्मलीजी, एक इंडिपेंडंट महिला म्हणून तुम्ही कॉपीरायटर आहात अशी तुमची ओळख आहे. मात्र आपल्याकडून अनेकदा आपण जर पाहिलं, आपल्यापुढे चॉईस काय असतो, आपल्याला पटापट शॉपिंग करायची असते, त्याच्यामुळे आपण पहिलं प्रेफरन्स कुठे देतो, तो मॉलला. का तर मॉलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खूप व्हरायटी अवेलेबल असतात, आपल्याला पटापट आपण उचलतो, जातो, ट्रायल रूममध्ये जातो, कारण आपण घाईमध्ये असतो, आपल्याकडे वेळेची फार कमतरता असते आणि त्याच्यामुळेच आपण पटपट हे करतो. जसं रजनी यांनी जसं मगाशी सांगितलं, कदाचित तेवढं बारकाईने लक्ष देणं होत नाही, असं होतं की नाही? बरेच वेळा असं होतं आणि ही गोष्ट पहिली मनामध्ये येण्यासाठी, हे डोक्यात येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. बऱ्याच जणांना माहितीच नसतं की असं काही होऊ शकतं त्यांच्याबरोबर. त्यामुळे याच्याबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सो हा विषय तुम्ही घेतलात आज, हे खूप चांगलं, कारण आता महिलांना कळेल की हेही त्यांच्याबरोबर होऊ शकतं. काही अवेअरनेस मेसेजेस व्हॉट्सॲपवरती किंवा SMS वरती येतात, पण त्यांच्याकडे काही दुर्लक्ष केलं जातं आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. सो याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं ही त्याच्यासाठी मूळ हे आहे, फर्स्ट स्टार्ट आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, अवेअरनेस झाला पाहिजे. आणि जसं शक्ती यांनी सांगितलेलं आहे की लगेच असे काही इन्सिडेंट घडले तर पोलिसांकडे तत्काळ गेलं पाहिजे. कसं जावं,
कुठल्या ह्याच्यामध्ये जावं, कसं सांगावं या प्रकारची लाज न बाळगता जर आपल्याला आपली सुरक्षितता हवी असेल तर पोलिसांकडे जाणं हा पहिला मार्ग आहे. याच मुद्द्यावर मला रजनी यांच्याकडे जायचंय, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.